सिद्धी संतांच्या दारात उभे आहेत, पण संत त्याचा स्पर्श करीत नाही. म्हणून तर जसं की जयाची ज्वारी सोन्याचा पिंड याचे अनेक अर्थ केलेले आहेत. पण त्यामध्ये हा ऐश्वर्य रूपी वृक्ष पण ज्ञानोबाईंनी दारात ठेवला, घरात घेतलं नाही. आपण सोनं कुठे ठेवतो? दारात ठेवतो का? घरात ठेवतो का? घरातल्याही तिजोरीत ठेवतो. पण ज्ञानोबाईंनी मात्र त्याला दारात का? अष्टमहासिद्धीचा कोणाला पार, पण वागोने द्याड कोणी तयार, याचा स्वीकार साध्य नाही. त्याच्यापासून अनासक्त राहतात. यद्यपि कधी त्या रिद्धी सिद्धीचा उपयोग करण्याचा प्रसंग आलाही तर करतात, पण जगत कल्याणासाठी, स्वतःच्या स्वार्थासाठी, लोकांनी मला मानावं म्हणून रिद्धी सिद्धीचा उपयोग. ज्ञानोबाईंनी रेडा बोलवला येते ही जरी गोष्ट केली, पण कोणासाठी? मी कोण हे दाखवायसाठी का तुम्हाला चुकीची भ्रांती झाली बाबा हे सांगण्यासाठी? तिथं असणाऱ्या लोक गर्वद्विजांचा हरविला, रेड्या मुठी वेद बोलविला, गर्वद्विजांचा हरविला. याचा अर्थ संतांनी रिद्धी सिद्धी उपयोगात आणली जगत कल्याणासाठी, स्वतःच्या स्वार्थासाठी नाही. वागोनी द्याड कोणी तयार. नाही तर महाराज म्हणतात तीही त्रिभुवनी आम्ही वैभवाचे धनी, असे हे वैभव संपन्न महात्मे. पण असं असू नये. पोट भरी भिके धन तन भरो घरी, पोट भरी भिकेवरी जतन ती करी कोण पुरे वासेल. अशा अवस्था घरातली सांगण्याचा अर्थ असा की रिद्धी सिद्धीला संतांनी स्पर्श केला नाही. असे हे संत महान आहेत. म्हणजे ठीक आहे महाराज, अजून यांच्याजवळ काही विशेषता आहे. तुका म्हणे ते हे बलिया शिरोमणी राहिले चरणी निकटवासी. तुकोबाई सांगतात ते हे बलिया शिरोमणी बलवान आहेत, नुसते बलवान नाही, शिरोमणी आहेत. बलवान अति शिरोमणी. तुका म्हणे भूमंडळी आम्ही बली, भूमंडळी बली, असे हे संत आहेत, शिरोमणी आहेत. आता मग अजून एक प्रश्न, शंका निर्माण होते. संतांना तुम्ही बलवान म्हणता, मग देव बलवान नाही का? या जगात जेवढं बळ आहे ते कोणाचं आहे? जगातलं सगळं बळ भगवान गीतेत सांगतात ना, बलाम बलवताम चाहम, बलाम बलवताम चाहम. याचा अर्थ काय आहे की या सगळ्या जगातलं बळ माझं आहे असं देव म्हणतात. आणि तुम्ही म्हणता बलिया शिरोमणी, म्हणजे हे संत देव आहेत का? तुका देवापेक्षा बलवान आहे. तुका म्हणे आम्ही देवाहुनी बली, राहिलो निराळी ठेवली आशा, देवाशी लागे सकळाशी पोसावे, पण आम्हा काय खावे नाही चिंता. असे आम्ही बलवान आहोत, देवापेक्षा संत बलवान आहेत. मी तव अजित लोकी तिही, त्या मज भक्ती प्रतापे पाही, चिंतोनिया ठाईच्या ठाई, काय भाव वळे पाही स्ववश केले. महाराज सांगतात भाव वळे पाही स्ववश केले. संतांचं बळ इतकं आहे की देवाला सुद्धा आपल्या मर्जीवर चालवतात. तुम्ही हे संत मर्जीवर. भक्तांनी म्हणावं देवानी करावं. यद्यपि सगळ्यावर देव कृपा करायला मोकळा नाही. निर्मल मन जन सो मोही पावा असं म्हणतो ना, मोही कपट छल छिद्र न भावा असं म्हणणारा देव. पण संत जेव्हा म्हणतील देवा तुमचे नेम बाजूला, मी म्हणतोय ना याचा उद्धार करा, कुठल्या क्रायटेरियात बसवायचं ते बसवा, पण याला सीट मिळालं पाहिजे. बरोबर ऐकावं लागतं महाराज. देवाचा सगळा क्रायटेरिया बाजूला राहतो संतांच्या. तुम्ही अच्युतात ते निर्धारी, म्हणून देव तुमचा आज्ञाधारी. तुम्ही म्हणाल त्या ती उद्धरी येणारी हाती धरली अनाथा. तुका म्हणे तुम्ही निरखल्यावरी मग मज हरी. बस सांगण्याचा अर्थ हे देवापेक्षा बलवान आहे. कशी बलवान आहे? याला भागवतामध्ये नवम स्कंदामध्ये अंबरीषाच्या